आजची सकाळ एका खास उत्सवाने सुरू झाली. अजून सूर्य पूर्णपणे उगवायचा होता, पण आमच्या घरात लगबग सुरू झाली होती. कारण आजचा दिवस फक्त पूजा नव्हती, तर सर्व कुटुंबाला एकत्र आणणारा आनंदाचा दिवस होता. आम्ही सकाळी लवकरच पूजेसाठी पंडितजींना घेऊन आलो. घरात पाऊल टाकताच त्यांनी पाटावर पूजा मांडण्यास सुरुवात केली. कलश, फुले, नारळ, अक्षता, हळद-कुंकू प्रत्येक वस्तू विधीनुसार सुंदर पद्धतीने मांडली जात होती. पूजेचे पाट अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवले होते. संपूर्ण पूजेची मांडणी इतकी देखणी होती की पाहताच क्षणी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवून अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पूजा सजवली होती. पूजेची संपूर्ण मांडणी आता पूर्ण झाली होती. शंखनादाने पूजेला सुरुवात झाली. थोड्याच वेळात पूजेला सुरुवात झाली. सर्व कुटुंब एकत्र बसले होते. एकाच्या चेहऱ्यावर भक्ती, समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. सर्वजण श्रद्धेने मंत्र ऐकत होते आणि देवाच्या चरणी मनापासून प्रार्थना करत होते. अशा क्षणामध्ये जाणवते खरी संपत्ती म्हणजे कुटुंबाचं एकत्र असणं. चिवडा डबा रे, कढी स्पेशल सब्जी. पूजा सुरू असतानाच घरातील इतर सदस्यही तयारीत व्यस्त होते. कुणी प्रसादाची व्यवस्था करत होतं, कुणी पाहुण्याच्या स्वागताची तयारी करत होते. जण आपल्या परीने हातभार लावत होते. त्यामुळे घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. त्या वातावरणात मंत्रोच्चाराचा पवित्र नाद घुमू लागला आणि घरातील वातावरण आणखी मंगलमय झाले. पूजा ही फक्त धार्मिक विधी नसून नात्यांना अधिक घट्ट जोडणारा एक सुंदर उत्सव आहे. दुसऱ्यांदा शंखनाद झाला आणि त्यासोबत पहिल्या पूजेची सांगता झाली व हवन पूजेला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल की ही पूजा नेमकी कशासाठी होती? तर ही पूजा आमच्या लाडक्या हेतांच्या नक्षत्र शांतीनिमित्त आयोजित करण्यात आली होती. त्याच्या उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी व आयुष्यातील सर्व अडथळे दूर व्हावे यासाठी. तसं तर माझ्या मते आपल्या घरी वर्षातून किमान एकदा तरी अशी धार्मिक पूजा नक्की ठेवावी. अशा पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होते. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय. महाराजांनी संपूर्ण पूजा अत्यंत शास्त्रशुद्ध, शांत आणि मनापासून करून दिली. प्रत्येक विधी त्यांनी योग्य क्रमाने आणि सविस्तर पद्धतीने पार पाडली. त्यामुळे आमच्या कुटुंबासह सर्व मनापासून समाधान झाले. त्यांच्या मंत्रोच्चारातील स्पष्टता, अनुभव आणि पूजेतील समर्पण प्रत्येक क्षणी जाणवत होते. पूजा पूर्ण होण्यासाठी जवळपास 6 तास लागले. सुरुवातीलाच महाराजांनी सांगितले होते, काही न करता प्रत्येक विधी शास्त्रानुसार आणि विधिवत पूर्ण करू. त्यामुळे पूजेला थोडा वेळ लागला आणि